गर्भलिंग निदान विरोधी कायदा बळकट करणार, गर्भलिंग निदानाबाबत माहिती देणार असे 1 लाखांचं बक्षीस देण्यात येणार। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी ही माहिती दिली आहे। गर्भलिंग निदान विरोधी कायद्याबाबत निर्णय घेणार असल्याचं प्रकाश आबिटकर म्हणाले। जी गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील 1 लाखांचं सहकार्य सरकारकडून मिळेल असंही प्रकाश आबिटकर यांनी जाहीर केलं। राज्यातला आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होते तो खूप चिंताजनक विषय आहे। त्यामुळे साहजिकच देश पातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 निर्णय घेण्यात आले की ज्या NGOज असतील, जे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं, जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया, एका बाजूला पोलीस प्रशासन, दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं। दुसरं, याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण 1-1 लाख रुपये बक्षीस होते। एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात, म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आवाज सर्वांना मदत करायला, त्यांना सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस म्हणता येणार, पण 1 लाख रुपयाचं त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतोय।